नमस्कार, ड्रायव्हित भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। न इंडिकेटर देता तुम्ही ज्यावेळेला टर्न करता, टू व्हीलर असो कुठलीही गाडी असू द्या, त्याचे परिणाम ना बघा काय होतात। यापूर्वी पण मी व्हिडिओ टाकले, पण कधी कधी आपल्याकडे ना लहान मुलं असतात, आपल्या घरातली फॅमिली असती, त्यावेळेला तरी कमीत कमी इंडिकेटर देणं किती गरजेचं आहे। पहिला हा व्हिडिओ बघा तुम्ही। कैसे ऐसा जाता है? आप इंडिकेटर दिया ही नहीं। ऐसे बच्चा को तुम लोग अभी ये करो दे। ऐसे कैसे जाता है? इंडिकेटर आप दिए ही नहीं तो आप एक जगह में रुक के बताता यार मैं। ऐसे कैसे? इधर चंगू लगा। ये ना नहीं देखा क्या? नहीं, आपका भैया जो इस रास्ता में रुका हुआ था ना, और इंडिकेटर भी नहीं दिया था। इंडिकेटर लगना, इंडिकेटर देना है ना। गाड़ी को देखो ना, इंडिकेटर दिया ही नहीं। इंडिकेटर लगना। बघितलं, त्यांनी इंडिकेटर दिला नाही, पण इथे तो तो चुकलाय। त्यांनी इंडिकेटर दिलं नाही हे चुकीचंच आहे। पण बाईकवाले पण तुम्हाला माहित आहे ना, ते जसा हा निष्काळजीपणे ज्यांनी गाडी चालवली, न इंडिकेटर देता त्यांनी राईटला गाडी घेतली, तसाच तो पण स्पीडला आहे। हे मी कायम बोलतो ना, जोपर्यंत तुम्ही वेग आटोक्यात आणत नाही ना, तोपर्यंत अशा घटना घडतच राहणार। मी कायम सांगतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं बोलणं असतं, सर्वात जास्त रस्ते अपघात जर होत असतील ना, तर टू व्हीलरचे होत असतात। सर्वात जास्त 100 मधले 70% जरी म्हणलं ना तरी चालेल। प्रत्येकाचा इथे ना छोटासा निष्काळजीपणा नडतो। न इंडिकेटर देताना तुम्ही गाडी ज्या ठिकाणी वळवताना ते किती चुकीचं होतं। तुम्हाला पण घातक आहे, इतरांना पण आहे। तसं लहान मुलं आहे त्या बाईकवर, म्हणजे तुम्ही किती म्हणजे सजग म्हणतात ना, सजग बुद्धी पाहिजे त्यावेळेला। फॅमिली ज्या वेळेला असेल, लहान मूल असेल आपल्या गाडीवरती, तर किती जागरूकपणे आपल्याला गाडी चालवावी लागते। पण लोकांना कळतच नाही।